एकीकडे मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असताना अनेक नेते शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश करतायत, तर आता दुसरीकडे तोतया प्रवक्त्यांमुळे पुन्हा एकदा ठाकरे गटाची डोकेदुखी वाढताना दिसतीये। शिवसेनेच्या उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी संजय गुप्ता यांच्यावर पक्षाशी काही संबंध नसताना टीव्ही चॅनल्सवर जाऊन पक्षाची बाजू चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या भाषेमध्ये मांडल्याचा आरोप केलाय। ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत संतप्त पोस्ट सुद्धा केली आहे। तर यापूर्वी सुद्धा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरती याच पद्धतीची माहिती देत संजय गुप्ता यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नसल्याचं सांगण्यात आलं होतं। नेमकं हे प्रकरण काय आहे? आदित्य ठाकरेंची संतप्त पोस्ट कशावर आधारित आहे? त्यांनी नेमकं काय म्हटलंय? संजय गुप्ता यांची कुठली आक्षेपार्ह विधानं चर्चेत आलेली आहेत? यावरती सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आपण पाहत आहात लोकसत्तालय। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरती आदित्य ठाकरे यांनी पोस्ट करत आपला संताप व्यक्त केलाय। ठाकरे यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की संजय गुप्ता नावाचा तोतया हा रोगट आणि घाणेरड्या मानसिकतेला प्रोत्साहन देणाऱ्या काही न्यूज चॅनलच्या शो मध्ये पक्षाचा प्रवक्ता म्हणून जातो। हा लबाड माणूस पक्षाचा प्रवक्ता नाही आणि त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही हे पक्षाने या आधीही स्पष्ट केले, आणि तरी सुद्धा हे निवडक चॅनल्स त्याला त्याच्या शो मध्ये आमचा प्रवक्ता किंवा समर्थक म्हणून बोलवतात। या विरुद्ध आम्ही आता कायदेशीर कारवाई करणार आहोत। काही युट्यूब चॅनल्स आणि चॅनल्सना स्वतःच्या टीआरपी साठी अशा लबाड लोकांची गरज भासते, हे खरोखरच लज्जास्पद आहे, असं आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलंय। दरम्यान शिवसेनेच्या युबीटी कम्युनिकेशन्स या शिवसेना पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून देखील गेल्या वर्षी नोव्हेंबर 21 यासंबंधी पोस्ट करण्यात आली होती। संजय गुप्ता हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत प्रवक्ता नाहीत। त्यांनी मांडलेली मतं ही पक्षाची मतंही नाहीत। माध्यमांनी याची नोंद घ्यावी अशी स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आली होती, आणि असं असूनही संजय गुप्ता काही टीव्ही चॅनल्सवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका मांडताना दिसून आल्याने आता त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे अशी शक्यता दिसते। दरम्यान या सगळ्या वादात आता सुप्रिया सुळे यांनी सुद्धा संजय गुप्ता यांचा एक मुलाखतीतील आक्षेपार्ह विधानाचा व्हिडिओ पोस्ट केलाय आणि गुप्ता यांच्यावरती टीका केली आहे। या व्हिडिओमध्ये संजय गुप्ता हे प्रियंका चतुर्वेदी यांच्यावरती टीका करताना सगळ्यात मोठा गद्दार म्हणून त्यांचा उल्लेख करतात। शिवाय त्यांना राज्यसभेची जागा कशी मिळाली यावर बोलताना संजय गुप्ता यांची जीभ घसरली आहे। सुप्रिया सुळेंनी हाच व्हिडिओ पोस्ट करत लिहिलंय की प्रियंका चतुर्वेदी यांच्याबद्दल संजय गुप्ता यांनी केलेलं विधान किती घृणास्पद आहे। ही स्त्रीद्वेष्टी मानसिकता आता मोकळेपणाने प्रचलित होतीये, मात्र तिचा सर्वांनी निषेध करणं आवश्यक आहे। अशा व्यक्तींवर पोलिसांनी कठोर कारवाई करायला हवी। प्रियंका यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर आवश्यक ती कारवाई करावी अशी विनंती मी स्वतः देखील पोलिसांना करते। तर प्रियंका चतुर्वेदी यांनी सुद्धा आदित्य ठाकरेंच्या ट्विटला रिट्विट करत पुढे पोस्ट केलेली आहे। त्या असं म्हणतात की न्यूज चॅनल्स आणि युट्यूबर्स ज्याला चिखलफेक करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतायत, त्यांनी हे लक्षात घ्यावं की या मानहानीसाठी आणि फसवणुकीसाठी तुम्ही सुद्धा जबाबदार असणार आहात। अशा प्लॅटफॉर्मवर आणि बदमाशांवर कारवाई व्हावी यासाठी मी औपचारिक पोलीस तक्रार आणि मानहानीचा खटला दाखल करणार आहे। दरम्यान या सगळ्या चर्चांमुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती कालपासूनच संजय गुप्ता हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले। आम्ही संजय गुप्ता हे कीवर्ड वापरून सर्च केलं असता आम्हाला काही पोस्ट अशाही आढळून आल्या ज्यामध्ये संजय गुप्ताचा खरं तर उद्धव ठाकरे गटाशी संबंध होता असाही दावा केला जातोय। 2020 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली निवडणुकीदरम्यान संजय गुप्ता हा विकासपुरीमधून शिवसेनेचा उमेदवार होता। अशा आजारी मनाच्या लोकांना शिवसेनेनेच प्रोत्साहन दिलं होतं, पण ते कशासाठी असा प्रश्न देखील सोशल मीडिया युजर्स काही पत्र आणि स्क्रीनशॉट शेअर करत आहेत। उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या सोबतही संजय गुप्ता याचे फोटो आहेत असं सुद्धा या पोस्टमध्ये म्हणण्यात आलंय। तसंच सोबतीला पुरावा म्हणून संजय गुप्ता यांचे फोटो सुद्धा जोडलेले आहेत। 2019 मध्ये त्यांना शिवसेनेचे प्रवक्ते बनवण्यात आलं होतं अशीही टिप्पणी सोशल मीडिया युजर्स कडून केली जाते। दरम्यान आता येत्या काळात संजय यांच्यावर शिवसेना काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।